हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या विश्वचषकाची सांगता विजयाने झाली. सगळे सामने आपण थ्रूआउट जिंकलो. एकही सामना न हारता विश्वचषक आपण जिंकला. शेवटच्या 4 षटकामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना आपण अपसाईड डाऊन असा फिरवला आणि जिंकला. यामध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान तितकंच महत्त्वाचं होतं. आणि अशा तऱ्हेने आपल्या ही जी मोहीम होती त्याची सांगता विजयाने झाले. फत्ते झाली आपली. त्यानंतर आपल्या खेळाडूंचं जे स्वागत होणार होतं ते अभूतपूर्व होणार होतं. तसं झालंच. दिल्लीमध्ये पहिल्यांदा त्यांची आपल्या माननीय पंतप्रधानांबरोबरची जी भेट झाली तो व्हिडिओसुद्धा पाहण्यासारखा होता. सगळे असं म्हणजे लॉनमध्ये खुर्च्या टाकून कोंडाळा करून गप्पा जसं मारतात तशा गप्पा मारत होत्या. नरेंद्र मोदी हे सुद्धा ही इज अ विटी पर्सन. प्रत्येकाचं त्याला माहिती होती, प्रत्येकाशी त्यांनी संवाद साधला आणि संघातील प्रत्येक खेळाडूंनी सुद्धा त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधला. त्यानंतर संघ जेव्हा मुंबईत आला तेव्हा मुंबईत मरीन ड्राईव्हवर जी उसळलेली अफाट गर्दी होती ती म्हणजे काय अवर्णनीयच होती. अक्षरशः सगळी मुंबईच मरीन ड्राईव्हला लोटली होती की काय असं वाटत होतं. त्या ह्याच्यामध्ये शोभायात्रा म्हणूया आपण त्याला, त्याच्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा हे आपले अव्वल जे खेळाडू आहेत त्यांनी वंदे मातरम आणि मा तुझे सलाम हे उंच स्वरात जे काही लोकांसमोर परफॉर्म केलेलं आहे ते बघता गुस बम्स ज्याला म्हणतात ना तसं अक्षरशः अंगावर काटा येत होता. आणि प्रत्येक म्हणजे भारतीयाचा देशाभिमान त्यांनी नक्कीच जागृत केला. आणि एक चांगली गोष्ट अशी झाली की आपला संघ चांगला खेळायचा, त्यात काही वादच नाही. शेवटच्या सामन्यापर्यंत चांगला खेळायचा आणि अखेरी जेव्हा आता घास हातात तोंडात येणार अशा वेळेला तो हिरावून घेतला जायचा. काहीतरी चुकत होतं. आता या खेपेला मात्र तसं होणार नाही याची आपल्या खेळाडूंनी पूर्ण खबरदारी घेतली. अंतिम सामन्याच्या 16व्या ओव्हरला मात्र पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार असं वाटत होतं. पण आपल्या जिगरबाज गोलंदाजांनी खरंच कमाल केली. बुमराह हे आपलं ब्रह्मास्त्र आहे. बुमराहनी जी ओव्हर टाकली त्यानंतर आपला सरदारजी अर्शदीप त्याची ओव्हर आणि ऑफकोर्स हार्दिकची ओव्हर, या ज्या ओव्हर्स होत्या त्या 2020 सामन्यातल्या फुलातून डेथ बॉलिंग अशाच होत्या. आणि त्याचं पर्यवसान असं झालं की साऊथ आफ्रिकन्स बिचारे पुन्हा एकदा चोकर झाले. आपण सामना जिंकलो. सगळं सुखांत झालेलं होतं. त्यानंतर इकडे आपल्या संघाचं स्वागतसुद्धा अगदी झोकात झालं. त्यानंतर लगेचच कालपासून आपली झिम्बाब्वेबरोबरची सिरियल सुरू झाली. आणि आता असं आहे ना की आपली जी बेंच स्ट्रेंथ आहे ती कमालीची अद्भुत आहे. त्यामुळे आपण झिम्बाब्वेला जो संघ पाठवला होता त्या संघामध्ये सुद्धा आपला जो प्रमुख संघ आहे ए टीम म्हणूया त्याच्यामध्ये स्थान मिळवण्यासारखे खूप खेळाडू होते. शुभम गिल होता, त्यानंतर आपला वॉशिंग्टन सुंदर होता, रवी बिश्नोई होता. म्हणजे हे लोक आता झिम्बाब्वेची टीम तशी त्या मानाने मिनोज म्हणता येईल अशीच होती. त्यामुळे हे लोक आता झिम्बाब्वेची जी 5 T20 सामन्यांची जी मालिका आहे ती जिंकून येणार असंच वाटत होतं. आणि पहिला सामना आपण बघायला समोर थांबलो तर त्या अपेक्षेनेच थांबलो आणि असं वाटलं की आता हे आरामात जिंकणार. त्याप्रमाणे तसंच झालं. टॉस जिंकून आपण त्यांना फलंदाजी दिली. फलंदाजीमध्ये त्यांच्या कशाबशा जेव्हा 115 धावा बोर्डावर लागल्या तेव्हा असं वाटत होतं की अरे आता मॅच लवकर संपणार बरं का. 10व्या ओव्हरला 12व्या ओव्हरला वगैरे 15व्या ओव्हरला फार तर आपण मॅच संपवणार. पण असं काही होणार नव्हतं. काहीतरी वेगळंच झालं. तर सांगायची गोष्ट म्हणजे झिम्बाब्वेच्या संघाची मी कौतुक करतो. त्यांचा जो कॅप्टन आहे सिकंदर रजा त्याला त्याचं श्रेय दिलं पाहिजे. त्यांनी चांगली टीम तो डेव्हलप करतो आहे. चांगले म्हणजे सुंदरच खेळले ते. आणि या ह्याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी की आपली ए टीम आणि ही नवीन याची टीम ह्याच्या म्हणजे स्टँडर्डमध्ये नक्कीच फरक आहे बरं का.
पर्टिक्युलरली फास्ट बॉलिंग हे जे डिपार्टमेंट आहे ते आत्ता आपला संघ जो झिम्बाब्वेत आहे ते खूप कमकुवत आहे. बुमराह, अर्शदीप, सिराज आणि हार्दिक ह्यांच्या तोडीची गोलंदाजी हे करू शकत नाहीत. मुकेश कुमार झालं, आवेश खान झालं, त्यानंतर तो लेफ्ट हँडर आपला खलील अहमद झालं, नाही तिथपर्यंत आत्ता तरी ते तिथपर्यंत पोचतायत असं म्हणता येणार नाही. फिरकी गोलंदाजी मात्र अप्रतिम झाली. रवी बिश्नोई हा सिनियर संघामध्ये सुद्धा स्थान मिळवण्याच्या योग्यतेचा प्लेअर आहे. वॉशिंग्टन सुंदरसुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी टाकतो. त्यांनीच महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि झिम्बाब्वेला जेव्हा 115 धावांमध्ये जखडलं तेव्हा असं वाटलं की चला सुरुवात तरी चांगली झाली. एक काळ असा होता की त्यांच्या 73 का 74 धावांवरती फक्त 3 गडी बाद झाले होते त्यांचे. त्यानंतर एकदम जो विकेटचा सिलसिला सुरू झाला ते एकदम 90ला त्यांचे 9 आऊट झाले. म्हणजे काहीतरी 16-17 रनमध्ये त्यांच्या 6 विकेट पडल्या. मग तेव्हा असं वाटायला लागलं की अरे हा सामना रट्टा होण्यापेक्षा ह्यांचे जरा 130-40 वगैरे तर होऊ देत. पण 9 आऊट 90ला 130-40 होणार नाही ते माहीत होतं. पण मग मी पुन्हा त्यांच्या शेवटच्या जोडीलाही मी क्रेडिट देतो. शेवटच्या त्यांच्या जोडीने 25 धावा काढल्या आणि धावफलकावर 115 हा स्कोअर उभा केला. खरं पाहायला गेलं तर 115 हा जो धावफलक आहे तो 2020 सामन्यामध्ये कुठल्याही पिचवर डिपेंडेबल नाही. अगदी अमेरिकेमधले जे पिचेस होते म्हणजे जे अंडर प्रिपेअर्डच होते खरं तर ते त्या पिचवर सुद्धा 120 हा स्कोअर तसा अवघड नव्हता. पण त्या ह्याच्यावर सुद्धा आपण तेव्हा सामने जिंकले. त्याचं कारण म्हणजे आपली बॉलिंग खरोखर. आता बॅटिंगबद्दल तर आपला संघ प्रसिद्ध आहेच. मी तर आता असं म्हणेन की बॅटिंग एवढीच आपली बॉलिंग पण ही आपली स्ट्रेंथ आहे. पण आता ह्या दुसऱ्या फळीचे जी मुलं गेलेली आहेत त्यांची बॉलिंग अजून अप टू दॅट मार्क नाही. फलंदाजाने सुद्धा पूर्ण निराशा केली. 115चं जे आव्हान होतं ते आरामात चेस व्हायला पाहिजे होतं आणि पिच खरोखरच अवघड नव्हतं. शेवटी सिकंदर रजानी हे केली म्हटलं आम्ही 115मध्ये आऊट झालो ठीक आहे. पण अगदी हे 103 धावांमध्ये आऊट होण्यासारखं वगैरे पिच नक्कीच नव्हतं. आता या कॉमेंटमधून तरी आपले लोक धडा घेतील, काहीतरी करतील. बघूया आता आजच लगेच संध्याकाळी हरारे स्पोर्ट्स ग्राउंडवर दुसरा सामना आहे. मला झिम्बाब्वेचं इथं कौतुक नक्कीच करावं असं वाटेल. कारण एकतर त्यांनी सामना सोडला नाही. आपला हा जो संघ आहे हा सुद्धा चांगली स्ट्रेंथ असलेला संघ आहे. त्यामुळे ह्यांच्याविरुद्ध विजय मिळवायचा म्हणजे हे अवघडच आहे. पण ते लोक जिद्दीने खेळले. आपल्याकडे शुभमन गिल वॉशिंग्टन सुंदर खेळला तर कुणाचीही फलंदाजी चांगली झाली नाही. त्या एकाच वेळेला जेव्हा तुमचे चांगले फलंदाज फेल जातात तेव्हा तुम्ही मग काही अचीव करू शकत नाही. रिंकू सिंगकडून अपेक्षा होत्या फेल गेल्या. अभिषेक शर्माकडून अपेक्षा होत्या फेल गेल्या. अभिषेक शर्मा वगैरे चांगला खेळाडू आहे नाही असं नाही. पण एक गोष्ट नक्की की त्यांना हे कळलं असेल की IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेट मग ते झिम्बाब्वेचा संघ का समोर असे ना ह्याच्यामध्ये फरक नक्कीच आहे. तर तसा निदर्शनास आला. मी म्हणतो एका दृष्टीने बरं झालं पहिल्याच सामन्यात आपल्या कितीतरी चुका एकदम धाड दिशेने समोर आलेल्या आहेत. शुभमन गिल तर सामना संपल्यानंतर अक्षरशः वैतागलेला दिसत होता. आता खरं तर अशी जरूर होती ना अंतिम सामन्यामध्ये विराट फलंदाजी केली होती ना तसे एक दोघे जण जर शेवटपर्यंत राहिले असते तर 115 मला नाही वाटत अवघड होतं. पण नाही तसं होणार नव्हतं. मी आता कॅप्टन सिकंदर रजा आणि त्यांचे बॉलर आणि मी झिम्बाब्वेच्या टीमचं कौतुकच करेन. त्यांनी शेवटपर्यंत सामना सोडला नाही आणि जिंकून दाखवण्याचा चमत्कार सुद्धा केला. त्याबद्दल अर्थातच ते अभिनंदनास पात्र आहे. आता आफ्रिकन कंट्रीजमध्ये जेव्हा सामने होतात ना किंवा इव्हन वेस्ट इंडिजमध्ये तेव्हा एक गंमत अशी असते ना की या इकडच्या लोकांच्या अंगामध्येच रिदम आहे. तर हा सामना चालू असताना ते तिथे जे त्यांचं जे टिपिकल संगीत आणि त्या संगीताच्या तालावर नाचणारे त्यांचे आबालवृद्ध अक्षरशः आबालवृद्ध तरुण मुलं तर नाचत होतीच. पण अगदी आबालवृद्ध ते जे एन्जॉय करत होते जे थिरकत होते त्यांची ज्या स्टेप्स होत्या ते बघणं ही एक मजा होती. आपण सामना हरलो याचं वाईट वाटतं पण एका बाजूनी झिम्बाब्वेचं कौतुकही वाटतंय. म्हणजे जो सामना ते जिंकू शकणार नाही तसा सामना ते नक्की जिंकले. अगदी शेवटच्या ओव्हरला जेव्हा 16 धावा हव्या होत्या तेव्हाही असं वाटत होतं की मारून जाईल वॉशिंग्टन सुंदर. कारण वॉशिंग्टन सुंदर कॅपेबल आहे. पण काल काय सगळी समीकरणं चुकत गेली.
मी म्हणतो चला ठीक आहे, झिम्बाब्वे संघाच्या जर संघ बांधणी चांगली होणार असेल तर त्यांना हा जो विजय मिळाला त्याबद्दल त्यांचं आता कौतुक करून आपण मोठ्या मनाने स्वीकार करूया आणि आजच्या सामन्यात केलेल्या ज्या गंभीर चुका आहेत त्या निस्तरून आपला संघ आता कमीत कमी उरलेली जे सामने आहेत ते जिंकेल. बरं हारले तरी सन्मानाने हारले तर काय वाटत नाही. कालचं मात्र अगदी म्हणजे पाकिस्तान कसा आपल्याकडून हारला ना वर्ल्ड कपमध्ये त्या पद्धतीची आपल्या संघाची हार झाली. बघा क्रिकेट इज अ ग्रेट गेम, काय लेवलर म्हणतात ना. एकीकडे अजून आपण विश्वचषकाच्या ह्याचा आनंद साजरा करतोय तोपर्यंतच हा एक जसा जबरदस्त पंच झिम्बाब्वेने आपल्याला दिलेला आहे. पण शेवटी बघा खेळ आहे, समबडी इज गोइंग टू विन समबडी इज गोइंग टू लूज. त्यामुळे जे झालं त्याचं तसं दुःख नाही आहे, पण परफॉर्मन्स चांगला व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता या पहिल्या संघाच्या सामन्याच्या अपयशातून धडा घेऊन आपला आपला जो संघ आहे तो काहीतरी आता काहीतरी निश्चितच जिद्दीने खेळेल आणि उर्वरित सामने जिंकेल. या पॉझिटिव्ह नोटवर आपण आता संध्याकाळी 4:30 वाजता पुन्हा एकदा मॅचमध्ये भेटूया. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो बॉयज अँड गर्ल्स, लेडीज अँड जेंटलमन, सी यू ॲट 4:30. बाय बाय, सी यू.